नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओ मध्ये। आणि मी सध्या ना आपण पाहताय माझ्या पाठीमागे हायवे, इकडे ट्रक चालला आता बघताय। तर तुम्ही म्हणत असाल हा हायवे नेमका कुठला आहे, तर हा हायवे आहे तामिनी घाटातला। सरळ हा हायवे इकडे तामिनी घाटात जातो। आणि पुन्हा एकदा मी इथे यायचं कारण म्हणजे की मागच्या वर्षी आपण आलो होतो, आपण तामिनी घाटातनं एसटी कॅप्चर केला होता। एसटी कुठल्या कुठल्या जातात इथून, तर हे मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला होता। ते आपल्याला खूप चांगलं आपण प्रतिसाद दिला होता त्याला, तर त्यासाठी आपले मनापासून धन्यवाद। आणि आज खरं तर आता सकाळचे 9:30 वाजलेत, आता आलो ना, जस्ट 5 मिनिटं झाले। 5 मिनिटापूर्वी श्रीवर्धन लातूर ती गाडी आताच गेली, मला तिला पहिल्यांदा कॅप्चर करायचं 5 मिनिटं अगदी उशीर झाला। आणि त्याच्या आधी जी आपली महाड जळगाव आहे ती या मार्गे जाते, कारण की आता वरंदा घाटाने बंद आहे, वरंदा घाटामुळे तो घाट बंद असल्यामुळे तामिळीतनं झालं, ती पण गाडी गेली। तर ठीक आहे, आता बाकीच्या दुसऱ्या ज्या गाड्या आहेत ना त्या मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, नोटिफिकेशनची बेल दाबली नसेल तर जरूर दाबा। आणि इंस्टाग्रामला आपण मला फॉलो करू शकता, इन्स्टा आयडी आहे puneri.हमसफर। तर चला आता जाऊयात पुढे। समोर आपण पाहतोय पौड एसटी स्टँड, हे पौड गाव। अर्धा तास आपला बाईकचा प्रवास केल्यानंतर आता आपण जे धरण आहे ना आपलं मुळशी धरण, या साईडला मुळशी धरण आहे बरोबर इकडे आहे। आणि हे समोर आता जे हॉटेलला थांबलोय ना, तिथं थांबायचं कारण म्हणजे भेळ वगैरे काहीतरी घ्यावी, जर आपल्याला बस स्पॉट करायचं म्हणलं, टाइमपास करायचं म्हणलं, थोडं काहीतरी खाण्यापिण्यासाठी पण पाहिजे ना, तर त्यासाठी इथं थांबलोय। आता सांगितलं त्यांना भेळ बनवायला, ते बनवतोय, तोपर्यंत बसलोय आरामसे। आणि त्याच्या आधी जसं आपण तिकडून निघलो तर मी आपल्याला सांगितलं होतं की आपली बस श्रीवर्धन वाली बस मिस झाली, पण त्याच्यानंतर आपल्याला बस कुठली बघायला भेटली, त्याच्यानंतरच लगेच आपल्याला बस बघायला भेटली ती म्हणजे बीड श्रीवर्धन ही सगळ्यात महत्वाची बस बघायला भेटली। त्याच्या आधी थोडक्यात आपल्याला 5-6 सेकंदाची क्लिप असेल ती म्हणजे आपली महाड माजलगाव, ती सुद्धा आपल्याला बघायला भेटली। त्याच्यानंतर विनेरे स्वारगेट 2 बस आपण बघितल्या, त्या आपल्या लालपुरी होत्या एसटी, जुन्या एसटी। आणि त्याच्यानंतर आत्ताच मी आपल्याला दाखवलं ती म्हणजे जी आपली पुणे ते दापोली जाणारी आपली स्लीपर सीटर। तर एवढ्या 4 ते 5 बसेस आपल्याला आतापर्यंत आपण पोहोचलो नाही अजून तामिळीत, तर या बघायला भेटल्या। 2 मिस झाल्या, पण बाकी एवढ्या तर बघायला भेटल्यात आतापर्यंत। तर आता भेळ घेऊयात आणि जाऊ मग इथून। आता इथं बसलो होतो, तर आपण समोर आपण पाहतो ही बस पण आपल्या कॅप्चर करायची राहून गेली, मागून कॅप्चर केली। ही बस आहे रोहा अक्कलकोट, आपण सगळ्यात 1 नंबर रूट आहे बघा ना, रोहा कुठं, अक्कलकोट कुठं, महाराष्ट्राचं हे एक टोक ते दुसरं टोक।
पावसाळ्यातला सगळ्यात फेमस स्पॉट, तामिनीतला सगळ्यात फेमस धबधबा इथे आहे. आता बघा इकडे सगळं ओसाड पडले. तर मंडळी आता आपण पाहताय समोर पुणे ते आईरवाडी म्हणून एसटी होती. तर जसं मी आता या लोकेशनला पोहोचलोय, आपल्याला समोर एसटी आपल्याला दिसली आणि लोकेशन असलं जबरदस्त. मी आपल्याला सांगतो, समोर आपण पाहताय बस स्पॉट करण्यासाठी एक नंबर हा म्हणजे एरिया आहे. आणि मागच्या वेळेस पण मी इथं आलो होतो, त्यावेळेस खूप मजा आली होती. तर आता सध्या आपला स्पॉट बघा, इकडे झाड असं एक नंबर झाड आहे, एकदम हवा बघा, एकदम नॅचरल हवा आणि आजूबाजूचा परिसर बघा. तर अशा परिस्थितीत आपण आज बस स्पॉटिंग करण्याचा प्रयत्न करणार आहोत इथं. तर मी आपल्याला आता दाखवणार आहे बस इथल्या. तोपर्यंत जे मी आपल्याला सोबत आज वनभोजन करण्याचा सुद्धा आपण थोडासा प्रयत्न करणार आहोत. खरं तर त्यासाठी आपण भजीपाव वगैरे भेळ वगैरे घेऊन आलोय, कारण की आता ते शक्य होतं ह्या परिस्थितीमध्ये. नंतर बघू आपण जेवण वगैरे बनवण्याचा पण कधीतरी प्रयत्न करणार आहोत अशा व्हिडिओज दरम्यान. तर आता आपण आपल्याला दाखवतो इथून जो आपल्याला बसेस येणार आहेत त्या बसेस स्पॉट पण दाखवणार आहे आणि नंतर पुढे जाऊन पण आपल्याला दुसऱ्या पुढच्या स्पॉटवरून पण आपल्याला बसेस दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर म्हणजे व्हिडिओ आवडतो की नाही, व्हिडिओ आवडत असेल कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि स्पॉट एवढा लक्की आपल्याला आहे. आता जसं आपल्याला बघतोय आपण समोरून लगेच एक एसटी आली आहे. मंडणगड शिर्डी. एक नंबर. आणि बघा आता थंड म्हणून आम्ही स्प्राईट वगैरे घेऊन आलोय, पाणी वगैरे घेऊन आलोय आणि हा मित्र सोबत पण आहे आपल्या. वारा आहे ना आता एक नंबर सुटलाय, अशी भारी फिलिंग येते ना काय सांगू. आणि मी आपल्याला जसं सांगितलं आपलं जे नाश्ता कम जेवण, तर इथं आपल्याला पाहता येतं त्यांनी टोमॅटो वगैरे कोथिंबीर भेळसाठी दिलेली आहे. भेळ, पाव, भजी, गरमागरम भजी आहेत. टेस्ट करून सांगतो कशी आहेत. कशी आहे भजी? एकदम छान. थोडीशी त्यांनी मगाशी गरम म्हणजे गरमच काढली होती, पण आहे ना थोडा वेळ झाला ना त्याच्यामुळे थोडीशी नॉर्मल झाली. आणि आत्ताच आपण बघितली जी एसटी गेली ना ती होती मानगाव पुणे. तर त्या गाडीचं बोर्ड व्यवस्थित दिसत नव्हता, पण गेस मी केलं तीच होती. त्याच्या आधी एक दोन एसट्या गेल्या, पण आपण इथं आपला नाश्त्याचा कार्यक्रम चाललाय म्हणजे वनभोजन थोडक्यात, तर त्याच्यामुळे लक्ष विचलित झालं होतं, त्यामुळे त्या दोन एसट्या पण मिस झाल्या. पण ठीक आहे, आता याच्यानंतर आता आपण इथून संपूयात आपला आता आणि पुढे जाऊयात. तर आपला पहिला जो स्पॉट होता ना जिथं आपण भजी वगैरे खाल्ली त्याच्या पुढे आलोय आता. आणि इकडून आता आपल्याला स्लोप आहे, या साईडला आपलं मुळशी धरण पण आहे. तर इकडे आहे ना या साईडला आपण पाहताय घनदाट जंगल. तर आपल्याला आता करवंद वगैरे, करवंदाचा सीझन आहे तर करवंद वगैरे खाल्ली पाहिजेतच. तर चला आता मी जातो या साईडला आणि दाखवतो आपल्याला करवंद आहे का नाही. एक नंबर फिलिंग आहे बघा. रस्ता मोकळा आहे, कोणीच नाही इथे, म्हणजे रस्ता चालू आहे तसा. पायवाट बघा कशी आहे, मस्त भारी आहे का नाही. बघा आता हा रस्ता आहे. आता कुठली एसटी आली तर एसटी पण स्पॉट करणार आहे आपण, पण आता पहिल्यांदा करवंद बघायची आपल्याला. झाड आपल्याला ही सगळी करवंदाचीच आहे, ही म्हणजे ह्या वाली ही झाड बघा. आता समोर आपल्याला दाखवतोय हे झाड करवंदाच आहे. इथं आपल्याला करवंद जर बघायची म्हणली ना तर मी आपल्याला दाखवतो. बघा इकडे कच्ची करवंद आहेत अजून या साईडला. आता पक्की करवंद आपल्याला बघायची, सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे. तर फायनली म्हणजे आता आपण पाहताय
करवंदाचं झाड. आता मी तुम्हाला एकदम पिकलेली करवंद दाखवतो. तर कॅमेरामॅनला मी सांगतो इकडे यायला. आता इकडे पहा, हे पिकलेलं करवंद आहे. एक नंबर. आता अजून एक कॅमेरामॅनला मी रिक्वेस्ट करतो, त्या साईडला दाखव. इकडे बघा, इकडे बघा, जंगलामध्ये येऊन आपल्याला रानमेवा. तर मंडळी, आता आपण तामिनी घाटातच आहोत. ह्या मागच्या ताई आहेत त्यांच्याकडून आपण आहे ना हे करवंद आता आपण जंगलातून काढली, थोडीच भेटली, जास्त काय भेटली नाही. कारण की बहुतांश जे करवंद होती हिरवी होती आणि थोडीशी तांबूस होती. तर आता आपण यांच्याकडून विकत घेतली. तर विकत हे पाहताय आणि जांभळं पण घेतली. तर समोर या साईडला झाड आहे. तर या साईडला झाडाच्या तिथं जाऊन खायचा आपला प्लॅन आहे. आणि बघू आता एसटी आली तर एसटी पण कॅप्चर करूयात. तर चला आता जाऊयात त्या साईडला. एक नंबर फिलिंग. आता आपण अशा स्पॉटला आलोय ना बघा, स्पॉट असा एक नंबर आहे. आता एसटी तर नाही, समोरून ट्रक चाललाय आपण पाहताय. तर आता आपण जांभूळ आपण जे घेतलं, जांभळाचं झाड का दिसलं नाही, आपण करवंद आपण झाडाला जाऊन ट्राय केली, पण आपण हे पाहताय एक नंबर. आता मागच्या साईडला आपण बसलो होतो, इथं या साईडला आपण करवंद खात होतो. आपण मित्र बघताय बसलेला आहे. आणि समोरच ना आपल्याला दिसली आता आपली BS6 लालपरी. तर बघूयात ही कुठली आहे. तर बघितली का, ही होती महाड पुणे आपली BS6 लालपरी. तर खरं तर माहिती का, ही पण गाडी मिस झाली असती, पण ती मागच्या साईडला आहे ना कोणीतरी उतरलं, त्यामुळे ती गाडी तिथे थांबली, त्यामुळे ती स्पॉट झाली. नाहीतर त्याच्या आधीची बस आहे ना ती ऑलरेडी निघून गेली होती आणि ही त्याच्या मागेच होती. ही पण निघली असती, पण आपल्याला लकीली ही पण स्पॉट करता आली. आणि इकडे आपण समोर पाहता या साईडला आहेत आपली करवंदाची झाडं. हिरवीगार करवंद आहेत सध्या इथं, पिकलेली नाही आहेत, पिकलेली आतमधल्या साईडला आहेत. मी आपल्याला दाखवली पिकलेली कशी असतात, तोडून सुद्धा दाखवली आणि खायला एक नंबर टेस्टी. विकत सुद्धा घेतली होती, विकतची पण एक नंबर आहेत, कारण हे पण इथल्याच भागातून तोडतात सगळे. तर एक नंबर फिलिंग आहे सध्या. तर चला जाऊया आपण आपल्या स्पॉटला थांबूयात, कारण की तिथं आता खातोय आणि थोडस मित्र पण आहे, त्यामुळे थोडस आपलं गप्पा वगैरे चालल्यात, त्याच्यामुळे थोडस लक्ष विचलित होतंय. तरी पण आता भरपूर अशा एसट्या आपण स्पॉट केलेला आहे. तर आपल्याला कसा वाटला आतापर्यंतचा हा व्हिडिओ मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून जरूर कळवा. आता जी आपण हिरकणी बघितली ना, ही होती स्वारगेट रोहा हिरकणी. एक नंबर. वाटलं नव्हती ही गाडी पण स्पॉट करायला भेटेल आपल्याला इथं आता या टायमिंग. आणि मंडळी, आता सध्या मी उभा आहे पौड एसटी स्टँडच्या समोर. रेकॉर्डिंगला काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्यामुळे रेकॉर्डिंग व्यवस्थित झालं नाही, त्यामुळे मी आता व्हॉइस ओव्हर देतोय. समोर आपण एसटी पाहत आहे, ही आली आहे श्रीवर्धनवरून आणि चालली आहे तुळजापूरला. एक नंबर स्पॉटिंग झालंय. आणि ह्या बससाठी खरं तर ही बस मी आधीच बघितली होती, मला वाटलं मिस होईल, पण ही पौडी एस टी स्टँडला थांबली, त्याच्यामुळे आपण पुढे येऊन थांबलो आणि पुढे येऊन आपल्याला हा मस्त असा कॅप्चर आपल्याला पाहायला मिळाला. तर चला आता जाऊयात पुढे. तर फायनली मंडळी, आता मी आहे मुळा नदीच्या पात्राच्या इथं. आपण पाहताय मुळा नदी आणि ऐन एप्रिलचा महिना आहे तरी सुद्धा पाणी आहे. आणि आपण या साईडला पाहताय हा जो रस्ता आहे तो समोर पिरंगुटला जातो आणि तिथूनच आता आपण आलोय. तर
एकूणच मी आता जितक्या आपल्याला गाड्या आपल्या एसटीच्या गाड्या दाखवल्या तर आणि जे काही आपल्याला जंगलातलं जे काय तिथलं जीवनमान आहे थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न केला ते आपल्याला कसं वाटलं मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून जरूर कळवा. आणि असेच व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत राहील आणि एसटीचे आपले प्रवासाचे व्हिडिओ तसेच ट्रेनचे प्लस आपले विमानाचे व्हिडिओ येत राहणारच आहेत. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला आहे ना इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. तर चला मग भेटूयात अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.